ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. आम्ही आज आमंत्रित केलेलं आहे एका अशा शेतकऱ्याला की ज्याची भातशेती होती. आता ठाणे जिल्हा म्हटल्यावर प्रामुख्याने भातशेतीच आणि पर्यायाने अनेक समस्या ज्या उद्भवतात त्या त्यांनाही उद्भवत होत्या. ते मी सांगत बसण्यापेक्षा त्यांच्याच तोंडून आज आपण ऐकणार आहोत. अशी यशोगाथा ज्यांचं नाव आहे विश्वास यशवंत सपाट. सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करते आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात. आणि विश्वासजी हे चिराडपाडा जे भिवंडी तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे आणि अर्थातच ठाणे जिल्हा येथल्या भिवंडी तालुक्यातनं चिराडपाडा या गावातनं छोटंसं गाव आहे. तिकडनं विश्वासजी आज आपल्या इकडे आलेले आहेत आणि त्यांच्या रेशीम उद्योगात ते कसे पडले की हा जोडधंदा त्यांनी कसा चालू केला याची एक ते यशोगाथा आपल्याला छान गप्पांच्या रूपात सांगणार आहेत. तेव्हा मी सुरुवात तर केलेलीच आहे विश्वासजी. आणि जसं म्हटलं की तुम्ही ज्या भिवंडी तालुक्यात राहता तिथे प्रामुख्याने तुम्ही एक शेतकरी आहात, तर उत्पन्न भात शेतीच आहे का इतरही काही तुमच्या शेतात पिकत होतं? भात शेतीच हेच प्रामुख्याने पीक आहे. बरोबर. त्या पिकाला आज मिळणारे मजूर हो यांची फार कमतरता आहे. हो ना. आणि त्यांचा वाढता मजुरीचा भाव, हो एका मजुराला आत्ता कमीत कमी 300 रुपये लागतात. त्याच्यामध्ये शेतकऱ्याला काही परवडत नाही. म्हणजे उत्पन्न आणि खर्च याचा मेळच बसत नाही. बरं. त्याच्यामुळे मी एक व्यवसाय म्हणून रेशीम किडा उद्योग चालू केला. अच्छा. त्याच्यामध्ये मला रेशीम अधिकारी प्रिया नायक ही भरपूर माहिती दिली. त्याच्यानंतर मी रेशीम शेतीची लागवड केली. बरोबर. त्याच्या आधी मला एक विचारायचं आहे विश्वासजी, म्हणजे आपण अगदी छान गप्पा मारतोय बरोबर आहे की नाही, की जेव्हा तुम्ही नुसती भात शेती करत होतात तेव्हा तुमचा आर्थिक स्तर आणि आता जेव्हा तुम्ही भात शेती बरोबरच जेव्हा ही रेशीम उद्योग जो तुम्ही जोडधंदा एक चालू केलाय त्याच्या नंतरचा तुमचा आर्थिक स्तर हे चांगला, त्याच्यात तफावत आहे का? हो, फारच तफावत झाली. अच्छा. कारण भात शेतीमध्ये काही परवडण्यासारखं नाही. रेशीम धंदा बघितलं तर अति शेतकऱ्यासाठी पूरक व्यवसाय आहे. त्यासाठी मी त्याच्याकडे वळलो. अच्छा. रेशीम पण मग हे निमित्त कसं झालं, कसं तुम्हाला कळलं, कुठून कळलं की रेशीम उद्योगच आपण सुरू करावा किंवा त्याबद्दलची माहिती? पहिल्यांदा कृषी अधिकारी भिवंडीचे त्याही मला माहिती दिली. रेशीम धंदा हा फार सुंदर, शेतकऱ्यासाठी फार चांगला व्यवसाय आहे. 10 ते 15 गुंठे मी लागवड केली. एकंदर किती एकर जमीन आहे? माझी एकंदर 10 एकर जमीन आहे. त्या 10 एकरीमध्ये भात शेतीच करत होतो. भात शेतीला काही त्याच्यामध्ये उत्पन्नच निघत नाही. हो ना. त्याच्यामुळं मी रेशीम शेतीकडे वळलो. त्याच्यामधून रेशीम शेती हा व्यवसाय चालू केला. मग ही जी माहिती तुम्ही आता कृषी विकास अधिकाऱ्यांकडे गेलात आधी, त्यांनी तुम्हाला सांगितलं की बाबा हे हे चांगलं आहे, आणि मग त्याच्यानंतरचं काय काय घडलं? त्याच्यानंतर प्रिया मॅडम ह्या माझ्याकडे आल्या, माझ्या शेतीवरच. त्याही बघितली की बाबा ही याचे रेशीम लागवडीसाठी योग्य शेती आहे, पूर्ण पाण्याचा निचरा होणारी आहे. त्याही पूर्ण मला माहिती दिली. अच्छा. कारण हे महत्वाचं आहे ना, पाण्याचा निचरा होणारी जमिनीची गरज आहे रेशीम शेतीसाठी. त्याच्यानंतर मी तिथे रेशीम शेतीची लागवड केली. आता मग ही जी रेशीम शेती म्हणजे नेमकं कुठल्या झाडाची लागवड केली तुम्ही? मी रेशीम शेती म्हणजे नेमकी तुती झाडाची लागवड केली. त्याचं बियाणे मला कृषी अधिकाऱ्यांनी दिलं. त्याच्यानंतर मी त्याची लागवड केली पूर्ण. आणि लागवड करून त्याची पूर्ण वाढ वगैरे केली व्यवस्थित, त्याच्यामध्ये जमिनीमध्ये व्यवस्थित लागवड मशागत करून. मग ती जी लागवड केली तेव्हा ते एका विशिष्ट पद्धतीने केलेली का? तेव्हा 4x2x2च्या पद्धतीने केली. माझ्याकडे पॉवर टेलर आहे. पॉवर टेलरच्या मापाप्रमाणे लागवड केली. जसं पॉवर टेलर त्याच्यामध्ये मशागतसाठी फिरू शकताय
म्हणजे पॉवर टेलरला फिरता येईल, पॉवर टेलरला त्याच्यातून मशागत करता येईल, हां. त्याप्रमाणे मी लागवड केली. अच्छा, म्हणजे मशागत करताना तुम्हाला त्रास पडू त्रास नये पडू नये अशा म्हणून दृष्टीने तुम्ही दृष्टीने ती लागवड केली. लागवड केली. हां. मग लागवड केल्यानंतर साधारणतः झाड वाढीस केव्हापासून लागायला लागतं? त्याची लागवड केल्यानंतर 8 दिवसानंतर त्याला फुटवा येतो. हां. जेव्हा आपण लागवड करतो त्याच्यानंतर 8 दिवसानंतर त्याला फुटवा आल्यानंतर हं. पाण्याची व्यवस्था 8 दिवसांनी करावं लागते. सतत 8 दिवसांनी पाणी द्यायचं बरं. आणि मग 8 दिवसानंतर पाणी दिल्यानंतर त्याला आम्ही शेणखत वगैरे मग ते दिलं. पाणी किती द्यायचं असतं? पाणी आणि सरीप्रमाणे पाणी द्यायचं. सरी भरल्यानंतर पाणी बंद करायचं असतं. बरं. हां. अच्छा, आणि असं दिवसातनं 2 वेळा पाणी नाही द्यायचं? नाही, 8 दिवसातून एकदाच पाणी 8 द्यायचं. दिवसातनं एकदा. एकदाच बरं. पाणी हां द्यायचं. हां. आणि मग नंतर पुन्हा पुढच्या 8 दिवसांनी पाणी द्यायचं. त्यांना एकदा फुटवा आल्यानंतर त्यांना आपल्या इकडनं देण्यात येणारी खतं, हां. शेणखत वगैरे एकरी 12 टन वगैरे मी दिलं. अच्छा, म्हणजे प्रामुख्याने प्रामुख्याने शेणखत हेच शेणखत. द्यायचं असतं. पूर्णतः झाडाची वाढ एक साधारण किती महिन्यांनी झाली काय? पूर्णतः वाढ 5 महिन्यांनी पूर्ण झाली. बरं. पहिली अवस्था. पहिली अवस्था. पहिल्या वेळेस जे लागवड करतो त्याला 5 महिने पूर्ण लागतात वाढीसाठी. बरं. हं. आणि मग त्याच्यानंतर? त्याच्यानंतर कीटक संगोपनाचं काम केलं चालू. कीटक संगोपन बांधून घेतलं. मग या दरम्यानच्या काळात आता तुमचं झाड तर पूर्णतः वाढलेलं आहे, हां. 5 महिन्यांचं झालेलं आहे, हां. आणि कीटक संगोपनाच्या दृष्टीने तुमची पावलं वळवण्यासाठी मग इथे कुठेतरी रेशीम विकास अधिकारीची भूमिका आलीच ना परत? हो, हो. मग तेव्हाचं काय झालं सांगा. तेव्हा प्रिया मॅडम माझ्याकडे सतत येऊन हं. ते कीटक संगोपन कसं बांधायचं, अच्छा. ते कुठल्या प्रकारे, ते कुठल्या क्वालिटीचं बांधायचं यासाठी भरपूर मला मार्गदर्शन केलं. हं. आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणेच मी कीटक संगोपन बांधलं. हं. आणि मग आज आता त्याच्यानंतरची कीटक संगोपन म्हणजे नेमकं कशी असते ती रचना? काय करावं लागतं त्यासाठी? कीटक संगोपन मी 30x70चं बांधलेलं आहे. म्हणजे ते एक छोटंसं घरासारखंच असतं, घरासारखंच, नाही का? पूर्ण सेडच एक. हं. आणि त्याच्यामध्ये रॅक्स तयार केल्या हं. कीटक संगोपन करण्यासाठी. हं, हं. रॅक्स तयार केल्या. रॅक्समध्ये कीटक संगोपन ठेवण्यासाठी ते कप्पे वगैरे तयार केले हं. मॅडमनी सांगल्याप्रमाणे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि आता माझ्याकडे कीटक संगोपनाचं काहीतरी 250 अंडीपुंजांचं कीटक संगोपन गृह चालू आहे. अरे वा. आणि इथे तुम्ही विश्वाजी मला एक जाणून घ्यायचं आहे की जे तुम्ही रॅक बांधलेत तर त्याच्यामध्ये जे कप्पे केलेत किंवा ते ट्रे ठेवतो, साधारण एका रॅकमध्ये किती ट्रे मावतात किंवा काय रचना असते? एका रॅकमध्ये 5 कप्पे असतात. बरं. एक कप्पा 100 स्क्वेअर फुटाचा असतो, अच्छा. 5x20चा. हां. त्याच्यामध्ये एक रॅकमध्ये 5 कप्पे असतात. हं. म्हणजे एका रॅकला 1000 स्क्वेअर फूट जागा मिळते किड्यांसाठी. हं, हं, हं. असे मी एकूण 8 रॅक तयार केलेले आहेत. अच्छा. हां. तुमचे रॅक तयार झाले कीटक संगोपनासाठी, म्हणजे तुमची पूर्वतयारी सगळी झाली. सर्व तयारी झाली. हां. मग हे जे अंडकोश मिळतात ते कुठे मिळतात? हे अंडकोश मला मॅडमनीच तिकडनं पाठवून दिले कोल्हापूरवरून, बरं. शासनाच्या निधीप्रमाणे. हं. शासनाकडून ते पाठवून दिले माझ्याकडे. हं. त्यांची हॅचिंग डेट दिली होती 31 डिसेंबर. बरं. 2 दिवस आधीच मला पाठवून दिले होते. 31 डिसेंबरला त्यांची हॅचिंग झाली, म्हणजे अंड्यातून पिल्लू पिल्लू ते बाहेर छोटं कीटक बाहेर बाहेर आलं. निघालं. त्याच्यामध्ये मी त्याचं पूर्ण संगोपन केलं 8 दिवस माझ्या चॉकी सेंटरमध्येच. हं. आणि मग नंतर शेडमध्ये त्यांना डिवाईड केलं. अच्छा. शेडमध्ये घेऊन गेलो. बरं. हे जे तुम्ही म्हणताय की 8 दिवसाचं म्हणजे छोटंसं छोटंसं. असताना ते अगदी एवढूसं, एवढंच एकदम तर तेव्हा काळी- जे संगोपन करणं ते फार महत्वाचं महत्त्वाचं आहे. खूप चॉकी- काळजी घ्यावी लागते. त्याच मग ती कशी घेतली तुम्ही? काय करावं लागतं? चॉकी ज्यावेळेस मी लागवड केली त्यावेळेस मला पूर्ण माहिती नव्हती. हं. मग प्रिया मॅडम याही मला म्हैसूर येथे ट्रेनिंगसाठी पाठवलं, चॉकी सेंटरची ट्रेनिंग. अच्छा. हां, तुम्ही म्हैसूरला जाऊन? म्हैसूरला गेलो. म्हैसूरला 8 दिवसाची पूर्ण चॉकी सेंटरची मी ट्रेनिंग घेतली चॉकीची. हं. त्याप्रमाणे मी इथे माझ्या घरी संगोपन केलं अच्छा. त्यांचं. ज्याप्रमाणे मला म्हैसूरला ट्रेनिंग दिलं होतं त्याचप्रमाणे. हं. मग ते काय थोडक्यात असं सांगता येईल काय? थोडक्यात म्हणजे त्यांची पहिली अवस्था 3 दिवसाची कात टाकते जाते. ती कात हं. हं. छोटे असताना, म्हणजे त्याला मोल्ट म्हणतात. अच्छा. मग ते 3 दिवसानंतर मोल्टला जातात. त्यांचा कालावधी असतो 24 तासाचा. हं. हं. 24 तासानंतर ते कात टाकल्यानंतर पुन्हा दुसऱ्या रॅकमध्ये त्यांना घेऊन चारा द्यायचा असतो. बरं. म्हणजे याचा अर्थ असा का मोल्ट उठला म्हणजे छोट्या आपल्याला अवस्थेतला. लक्ष ठेवायला लागतं. हा, म्हणजे त्याच्या अवस्था मोल्टच्या अवस्था असतात 4. बरं. पूर्ण बारीक लक्ष ठेवायला लागतात. ज्यावेळेस त्या मोल्टवर जातात त्यावेळेस ते पूर्ण तोंड वर करून असे राहतात. अच्छा. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात घेण्यासारखं आहे. तो मोल्ट जर समजला तर पूर्ण त्याची क्रिया समजली.
अच्छा. मेन त्याचं मोल्ड समजल्यानंतर क्रिया समजून घ्यायचं, म्हणजे रेशीम किड्याचा उद्योग व्यवस्थित करता येईल. अच्छा. ते फार सुरुवातीचं जे आहे काळजी हां. घेणं, मोल्ट समज लहान जशी आपण लहान शिशूची घेत आहे हां. तशीच काळजी घ्यावी लागते. निश्चितच. आणि मग एकंदर ह्या ज्या 4 अवस्था पार पडल्यानंतर मग पुढे काय? पुढे मग त्यांचं रेशीम तयार करायचं असं पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, चौथी अवस्था. चौथी अवस्थेमध्ये आपल्याला कात समजते, जसं आपला साप कात टाकतोय, हां. माझ्या व्हिडिओ क्लिपमध्ये मी दिलेलंच आहे ते हां. जसा साप कात टाकतोय त्याप्रमाणे कात टाकतोय तो, ती समजते. चौथ्या अवस्थेत व्यवस्थित समजते अच्छा. कात टाकलेली. अच्छा. अच्छा. मग त्यानंतर ते 7 दिवस त्याला चारा द्यायचा असतो, फिडिंग द्यायची असते. हां. 7 दिवसानंतर ते कोश बनवला हां. चालू करते. बरोबर. मग हे जेव्हा तुम्ही कीटक संगोपन करता, विशेषतः जी पहिली बाल्यावस्था आहे, अगदी स्थानिक अवस्था आपण त्याला म्हणू, हां त्याच्यापासूनच कीटक खायला सुरुवात करतो का? हां एकदम अच्छा. अंडी म्हणजे ते पुंजातून कसा कुठल्या स्वरूपाचा त्याला द्यावा लागतो? एकदम बारीक चिरून द्यायचा असतो. हां. ज्यावेळेस तो अंड्यातून निघतोय त्यावेळेस त्याला एकदम पाला बारीक चिरून द्यायचा. हां. त्याच्यावरती पाला टाकून द्यायचा हां, त्या ट्रेवरती. मग तो पाल्यावरती ऑटोमॅटिक चढला जातोय, म्हणजे खाण्यासाठी. बरोबर. पूर्ण चढून तो फिडिंग दिल्यानंतर पूर्ण पाळा खातोय. त्याच्यानंतर मग तो दुसऱ्या दिवशी एका दिवसातून त्याला 4 फिडिंग द्यायच्या बालावस्थेत. बरं. जसं आपण लहान मुलाला सतत दूध दिलं जातं त्याप्रमाणेच बरोबर. तशीच अवस्था त्याची आहे. 4 वेळा त्याला दिवसातून फिडिंग द्यायची. तो तिसऱ्या दिवशी मोल्टवर बसतोय. मोल्टवर बसल्यानंतर 24 तास मोल्टवर, 24 तास कुठल्याही प्रकारचं खाद्य खात नाही, अच्छा. पूर्ण मोल्टवर बसतोय. हां. मग 24 तासानंतर मोल्ट उठल्यानंतर ना फिडिंग द्यायची, म्हणजे खाद्य द्यायचं. बरं. आणि दुसऱ्या ट्रेमध्ये त्यांचं डिवाइड करायचं, म्हणजे स्वच्छ क्लीन करून घ्यायचं. अच्छा. मग आणि ते या बाबतीत घ्यायची स्वच्छतेची काळजी कशी असते? स्वच्छतेची काळजी म्हणाल तर त्यांना म्हणजे पेशिंग द्यायची आपल्याला. हां. जे जुना ट्रे आहे त्याच्यातून चेंज करून नवीन ट्रेमध्ये घ्यायचं आहे, ही अच्छा. काळजी नेमकी घ्यायची. हां. म्हणजे पेशिंग द्यायची त्यांना, दुसऱ्या ट्रेमध्ये घ्यायचं आहे, बरं. ही काळजी नेमकी ट्रेमध्ये त्यांना दरवेळेला स्थलांतरित करायचं स्थलांतरित वेगवेगळ्या. करायचं. मग हे करत असताना याच बरोबरीने तुम्हाला एकट्यानं तर हे झेपणं शक्य नाही, कारण जोडीला तुमची इतर शेतीही करायची हो. होती. मग घरातल्या मंडळींचा कितपत तुम्हाला सहकार्य झालं? घरातल्या मंडळींचं भरपूर सहकार्य. माझे वडील, आई, माझी पत्नी, मुलं आणि भावाची पत्नी भरपूर असे मदत करतात, कारण ते कामच एकत्र राहतात? एकत्र राहतो, सर्व अच्छा. कुटुंबच एकत्र राहतो. अच्छा. आणि ते कामच महिलांचं आहे, मला तरी असं वाटतंय. हां. का पूर्ण महिला शेडमध्ये राहून, म्हणजे सावली उन्हामध्ये जायचं काही गरजच नाही, फक्त बाहेरून ते तोडून आणायचं आहे आणि मग ते त्यांना फिडिंग द्यायची नंतर, बालावस्थेच्या नंतर. बरं. मग आता जेव्हा तुम्ही म्हणालात की तुमच्याशी बोलताना मगाशी मला एक जाणवलं की अशा तऱ्हेने तुम्ही या उद्योगाकडे वळलात, नवे वळून तुम्ही एक त्याचं छानसं प्रशिक्षणही घेऊन आलात चॉकी सेंटरमध्ये जाऊन इथे यावत, आणि मग नंतर परत आल्यानंतर तुम्हाला चांगल्यापैकी त्यातलं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही जेव्हा ही कीटक संगोपन सुरू केलं, तेव्हा एक पूर्णतः अंडकोश तयार झाल्यानंतर आता त्यातनं रेशीम तो ह्याच्यात जातो ना, कोशात जातो कीटक. मग ती जी गोष्ट असते त्याचा कालावधी काय, आणि त्याच्यानंतर जो रेशीम कोश मिळतो आपल्याला, तिथपर्यंतची एक माहिती सांगा की तो कालावधी नेमका किती असतो? एकूण बालावस्थेपासून तर त्यांचा रेशीम तयार करण्यापर्यंत 27 दिवसाचा कालावधी. बरं. तो पहिला त्यांचा 23 दिवस पूर्ण खाद्य खातोय. हां. 23 दिवसानंतर 4 दिवस तो कोश बनवतोय. पहिली अवस्था त्याची पहिला मोल्ड, दुसरा मोल्ड, तिसरा मोल्ड आणि चौथा मोल्ड, आणि पाचवी अवस्था आहे ती कोश बनवण्याची. कोश बनवतो स्वतः कोश बनवतो स्वतःभोवती. अच्छा. हां. आणि मग हा नंतर बनवलेला कोश साधारण त्या कोशावस्थेत किती दिवस असतो तो? कोशावस्थेत एकदा 23 दिवस फिडिंग पूर्ण त्यांनी खाल्ल्यानंतर हां. 4 दिवस कोशावस्थेमध्ये जातो पूर्ण तो. बरं. 4 दिवस तो कोश विणतो. 5 ते 6, 6व्या 7व्या दिवशी आपण ते हार्वेस्ट करायचे, त्यातून काढून घ्यायची चंद्रिकेवरून, हां. आणि मग ती विक्रीसाठी अच्छा. घेऊन जायचं आणि मार्केटमध्ये. तुमच्या बाबतीत एक विश्वासजी बाबतीत एक कौतुकास्पद बाब ही म्हणावी लागेल की आज कर्नाटक हे राज्यामध्ये रेशीम उत्पादन किंवा त्या संबंधित बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणावर तिथे उलाढाल चालते आजही, आणि तिथे त्यांनी आपले रेशीम कोश विकायला नेले. तर त्याविषयी सांगा की साधारण किती उत्पन्न, किती निर्मितीची तुम्हाला अपेक्षा आहे, आणि मिळणारा भाव किती असेल वगैरे हे जरा जाणून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे 250 अंडीपुंज आहेत. त्याच्यामध्ये मला उत्पन्न किंवा त्यातली निघणारी कोश 180 ते 200 किलो अपेक्षित आहे मी.
अच्छा. कारण त्यांची आजची अवस्था फारच सुंदर आहे. हं. त्यांना त्यांची जी ज्याप्रमाणे काळजी घेतलेली त्याप्रमाणे मला तेवढं उत्पादन अपेक्षित आहे. कारण आज विश्वासजी बाजारपेठेत तुमचा मालाचा दर्जा जर का चांगला असेल तर भाव हा चांगला मिळतो. हो हो आणि जसं तुम्ही म्हणता की ज्या काळजीने तुम्ही तुमचे कीटक संगोपन केलंय आणि ते रेशीम कोश निर्मिती झाली, अर्थातच ते चांगल्याच उच्च प्रतीचे असं, तर साधारणतः किती बाजारभाव मिळेल त्याला? मॅडम याच्यामध्ये ग्रेडवर कोर्स निघाला जातो, ए ग्रेड, बी ग्रेड. तर 180 किलो जर निघाले अच्छा. तर साधारण मला हे सांगताय तुम्ही 250 अंडकोशांपासून 180 पर्यंतची अपेक्षित आहे. मी हां हां 180 ते 200 किलोपर्यंत. बरोबर. तर बाजारभाव म्हटलं तर 400 ते 450 पर्यंत अपेक्षित आहे ए ग्रेडला. हं. बी ग्रेडला निघाला तर 300 350 ह्याप्रमाणे. अच्छा, म्हणजे हा साधारणतः एक ढोबळ अंदाज ढोबळ आहे, अंदाज किलो आहे. मागेचा किलो भाव. मागेचा ढोबळ आणि अंदाज. मग इथे मला सांगा, जेव्हा तुम्ही पारंपरिक पद्धतीनं आधी भात शेती करत होतात तेव्हाचा मिळणारा पिकाचा दर, भाव आणि आता ह्याच्यापासून मिळणारं उत्पन्न कसं वाटतंय? फारच छान आहे. भरपूरच भात शेतीमध्ये मिळणारं उत्पादन आणि याच्यामध्ये भरपूरच फरक आहे. असं तफावत खूप आहे. खूपच तफावत आहे. भात शेतीमध्ये येणारा मजूर न मिळणे, पुन्हा पावसाचा अभाव, त्याच्यामध्ये पिकांवर येणारे रोग, हं. याच्यामध्ये भरपूरच म्हणजे नुकसानच शेतकऱ्याचं. बरोबर. आता माझ्या इकडे पाण्याची व्यवस्था भरपूर आहे. हं. त्याच्यामुळं रेशीम उद्योगासाठी जास्तीत जास्त म्हणजे पाणी पण त्या असं- पाण्याचा निचरा व्हायला. पाण्याचा निचरा होणे, जमीन म्हणजे ते माझ्याकडे उपलब्ध आहे. हं. म्हणजे रेशीम शेतीसाठी फारच सुंदर अशी जागा आहे माझ्याकडे. अच्छा. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. म्हणजे दैवाची साथ तुम्हाला खूप छान आहे. खूपच फक्त छान आहे. मेहनतीची जोड मेहनतीचं. तुम्ही तुमची हो. दिलेली आहेत आणि त्याचंच फलित स्वरूप म्हणजे आज जसं त्यांनी सांगितलं की जवळजवळ 250 अंडकोशातनं त्यांना एवढी रेशीम कोशाची उत्पत्ती निर्माण होणार आहे. जसं तुम्ही म्हणालात की हे सगळं करत असताना जेव्हा एखाद्या छोट्याशा गावात आपण एखादा अभिनव प्रयोग सुरू करतो तेव्हा निश्चितच गावातल्या आजूबाजूचे लोक किंवा आजूबाजूचे तुमचे शेतकरी किंवा इतर माणसंही नकळतपणे त्या गोष्टीकडे प्रभावित होत जातात. असं काय घडलं तुमच्या बाबतीत? माझ्या गावामध्ये भरपूरच म्हणजे लहान मुलापासून तर मोठ्यांपर्यंत उत्सुकतेने बघायला येतात रोजच. अच्छा. हां, माझ्या इथे शाळेतले शिक्षक आहेत, पांडुरंग भोईर म्हणून मुख्याध्यापक. तेही सुद्धा मुलांना घेऊन आलेले. ते गावातल्या प्रत्येक हां. माणूस येऊन भेट देतोय. त्यांना आम्ही पूर्ण माहिती देतो, मॅडमही माहिती देतात. प्रत्येक शेतकऱ्याला व्यवस्थित माहिती देतो. आमचे कुकसा बोरलीचे सरपंच संदीप ठाकरे याही सुद्धा सर्व आधी याही आपले सदस्यांनी सरपंचांनी येऊन भेट दिली, त्यांनाही पूर्ण माहिती दिली. अच्छा. आणि इथे मला महत्त्वाचं नमूद करायचं आहे म्हणजे अशी माहिती देता देता तुम्ही स्वतः एक छानसं प्रशिक्षणही देता. हो, हां, त्याविषयी काय सांगा? मी देतो आणि आमच्या मॅडमही देत आहेत. मॅडम तर मॅडमचा वरद असतं तो तुमच्या पाठीवर ते आहे. माझ्या रेशीम किड्याचे माझेच गुरु किल्लीच आहे समजून घ्या. का पूर्ण त्याच्यामध्ये मला ते विलीन केलेलं आहे. रोजचं फोन सतत हे केलं का, ते केलं का. मग ही जी तुमची यशोगाथा आहे ती ऐकत असताना किंवा ती पाहत असताना इतर अनेकही शेतकरी तुमच्याकडे आकृष्ट झाले हो, असतील. भरपूर माहिती? शेतकऱ्यांना भेट मग दिली. असा भिवंडी काही अनुभव तालुक्यातील आहे का? आहे ना, भरपूर शेतकऱ्यांना भेट दिली. हां. माझ्या इथे घला म्हणून आहेत वज्रेश्वरीचे, हां. त्याही भेट दिली. पुन्हा वाड्याचे आहेत, वाड्याच्या शेतकऱ्यांना दिले. शापूरच्या शेतकऱ्यांनी भेट दिली. अच्छा. शापूरच्या शेतकऱ्यांनी तयारी केलेलं आहे. हं, हं. लागवडीसाठी जागा तयार केली, सऱ्या तयार केल्या आहेत. पुन्हा त्यांच्या कॉलेजच्या मुलांनी भेट दिलेली आहे. आणि बरोबर म्हणजे एकंदरीतच काय की आजूबाजूच्या लोकांना किंवा शेतकऱ्यांना इतरही माणसांना माहिती होत गेल्यामुळे ते स्वतःहून तुमच्याकडे यायला लागलेत. नवे छोटेखानी तुम्ही प्रशिक्षणही त्यांना देत आहात. तसंच की जेव्हा तुम्ही प्रशिक्षण देता तर प्रशिक्षण देताना कसं आहे की ही एक थोडंसं म्हटलं तर वन टाईम इन्व्हेस्टमेंटच आहे. one तुतीची लागवड ही बरोबर आहे. तर त्या झाडाची ही जी अवस्था तुम्ही पहिल्यांदा सांगितली ती घ्यायची काळजी कसं होतं वगैरे काय, तर ही जी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावी लागली, जे भांडवल तुम्हाला उभारावं लागलं, जो निधी त्याच्यासाठी, त्याचं प्रमाण किती होतं? म्हणजे किती साधारणतः तुम्हाला सुरुवातीला खर्च आला? सुरुवातीला खर्च लागवडीचाच आला. लागवडीला खर्च आला मला 5 ते 10 हजार रुपये. अच्छा, 5 ते 10 हजारात झालं हो, तुमचं? झालं पूर्ण. कारण मी पूर्ण घरचेच असल्यामुळे, घरचेच कामगार असल्यामुळे, घरचे सर्व सदस्य असल्यामुळे आम्ही घरीच लागवड करून घेतली. जेणेकरून
का आपल्याला बाहेर जाऊ नये, म्हणजे मजुरी कुठे लागू नये, त्यासाठी घरच्या सर्व मंडळींनी सर्व लागवड करून घेतली व्यवस्थित. अच्छा. हां, आणि शेडचाही खर्च आला थोडक्यात 1.5 ते 2 लाखापर्यंत शेड तयार झालं. हे जे झाले तयार की शेड जे म्हणतायत विश्वासजी, किंवा त्याच्या आधीचं लागणारं तुतीची लागवडीसाठी खर्च, हा कसा एकंदर साधारण तुतीचं झाड लागल्यानंतर 15 वर्षापर्यंत ते 15 तुम्हाला वर्षापर्यंत उत्पन्न देत राहतं. आणि शेड ही जी कायमस्वरूपी तुमची एक इन्व्हेस्टमेंट असते, म्हणजे अत्यंत अल्प अशा इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही आज इतके मोठ्या प्रमाणात साधारण किती तुम्हाला मिळकत मिळते ह्याच्यातनं? एका वर्षाला 3 ते 4 लाख रुपयाची मिळकत मिळेल सुरुवातीची. अच्छा. नंतर आपण जसे पीक वाढवीत जाऊ हां. त्याप्रमाणे मिळकत वाढणारच आहे. अच्छा. कारण ही पहिल्या अवस्थेत कमीच निघतात, कारण पहिल्या वर्षी 2च पिकं निघतात, बरोबर. दुसऱ्या वर्षी 5 पिकं निघतात, हम्म. त्याप्रमाणे मिळकत वाढत जाणार आहे. अच्छा. पहिल्या वर्षी 2 निघतात, दुसऱ्या वर्षी 5 वर्षानंतर 5 पिकं निघतात. अच्छा. आता साधारणतः तुमची किती काढता तुम्ही पिकं? आता ह्या वर्षी मी दुसरं पीक घेतलेलं आहे. अच्छा. हां कारण तुम्ही आत्ता जसं म्हणालात तसं 2013 मध्येच हां, एक पहिलं पीक घेतलं, त्याच्यामध्ये मी 50 किलो 800 ग्राम मला मिळालं आहे. अच्छा. अंडी कोश. त्याच्यानंतर हे दुसरं पीक घेतलेले, आता ते 4थ्या अवस्थेतून निघून 5व्या अवस्थेत गेलेले आहेत. 28 तारखेपर्यंत त्यांचं पूर्ण कोश तयार करायला चालू करतील. आणि मग त्याच्यानंतर तो हे घेऊन तुम्ही रेशीम कोश घेऊन तुम्ही मार्केटमध्ये रामनगरमध्ये जाणार. अच्छा. रामनगर म्हणजे कर्नाटकमध्ये रामनगर मार्केटमध्ये. कसं वाटतंय हे अनुभवताना? फारच छान वाटतंय, एक कारण वेगळा आत्मविश्वास आल्यासारखं झालं असेल. हो, बरं. आणि जेव्हा तुम्ही हा उद्योग करायचं म्हटलं, कसं असतं, एक आपली प्रत्येकाची मानसिकता असते ना विश्वासजी, की आपण करतोय बरोबर आहे, पण त्याला सगळ्यांची साथ लागते. एखादी नवीन गोष्ट आपण सुरू करताना इतरांची साथ असणं तेवढंच गरजेचं आहे. मग जेव्हा तुम्ही मनात आणलं की नाही आता मला हे करायचंच आहे, तेव्हा घरच्यांची साथ कशी मिळत गेली तुम्हाला? घरच्यांनी पूर्णही साथ दिली मला, कारण मी ज्यावेळेस करताना शेतीमध्ये त्यांना पहिल्यांदा शेतीचं उत्पन्न मी दाखवून दिलं, का आपण शेती एवढी करतो, भात शेती, त्याच्यामध्ये आपल्याला उत्पन्न किती हे दाखवून दिलं, आणि तुतीमध्ये उत्पन्न किती मिळणार आहे हे दाखवून दिलं. त्याच्यामध्ये त्यांची उत्सुकता वाढली, आणि मग त्याही भरपूर प्रोत्साहन देऊन सर्वजण कामाला लागले. म्हणजे तुमचं अख्खं घरदारच. मग कशा काय कामाच्या वेळा विभागलेल्या असतात का काय, कसं, म्हणजे थोडक्यात ते सांगा तरी. सकाळी उठून पहिल्यांदा प्रत्येकाने जाऊन, म्हणजे घरातल्या सर्व सदस्यांनी फिडिंग द्यायची, म्हणजे त्यांना खाद्य द्यायचं आहे. अच्छा. हां, 2 कामगार आहेत, ते तोडून देत आहेत. लेडीज पूर्ण आतमध्ये सावळीमध्ये बसून त्यांना फिडिंग देत आहेत. पहिली सकाळची वेळ. पुन्हा संध्याकाळची अवस्था तीच, कामगारांनी तोडून आणायचं, घरची मंडळी सर्व फिडिंग देतात. अशी कामाची मॅनेजमेंट सांभाळायची काय? मार्केटिंग मॅनेजमेंट हे काम पुरुषांकडे. बरोबर. आणि आता येत्या काही काळामध्ये तुम्हाला जाणवलंय की हा उद्योग खूपच फायदेशीर आहे, विशेषतः खरोखरच एक आर्थिक स्तर शेतकऱ्याचा प्रत्येक उंचावतो, आणि खास करून ठाणे जिल्ह्यातले जे आजही शेतकरी ज्यांची एकंदर परिस्थिती बघता ही हलाखीची आहे, त्यांना हे खूपच पूरक ठरू शकेल, नाही का? तर मग या दृष्टीने अजून काही तुमच्या काही योजना आहेत का, किंवा तुमच्या मनामध्ये अशा काही कल्पना आहेत का की अजून ह्याच्यात आपल्याला काय करता येईल जेणेकरून इतरही 4 माणसं आपल्याला येऊन मिळतील? त्याच्यासाठी प्रत्येक गावामध्ये मॅडम आमच्या कॅम्प घेता येत आहेत शेतकऱ्यांचे. आम्ही आता मागे 8 दिवसापूर्वी वज्रेश्वरला एक कॅम्प घेतला. तिथे मॅडम यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. याच्यापासून उत्पन्न, लागवड सर्व व्यवस्थित मार्गदर्शन करून तिथले 5 ते 10 शेतकरी तयार झालेले आहेत. आणि एका शेतकऱ्यांनी जमीन नांगरून तयारी केलेली आहे. बरं. गला म्हणून शेतकरी आहेत. ते आता माझ्याकडचंच बियाणं घेऊन तिकडे लागवड करणार आहेत. माझ्या शेतीतून बियाणं घेऊन लागवड करणार. अरे वा. म्हणजे बघा कसं हे इंटरकनेक्शन असं वाढत चाललेलं आहे. एक से एक बने अनेक आपण म्हणतो नाही का विश्वासी, ते तुम्ही अगदी खरं तुमच्या अनुभवातनं असं सिद्ध करून दाखवताय. जाता जाता तुम्हाला काय सांगावंसं वाटतं तुमच्या शेतकरी मित्रांना, की तुमच्यापासून त्यांनी अजून काय चांगला धडा घ्यावा, कसं अधिक या उद्योगाकडे वळावं? प्रत्येक शेतकऱ्यांनी जर भेट देऊन प्रशिक्षण घेतलं तर खरोखर हा उद्योग करण्यासारखाच आहे. आणि हे प्रशिक्षण त्यांना कुठून कसं मिळेल? माझ्या शेतीवर जर आले, सध्या मी प्रशिक्षण घेऊन झालेलं आहे, आणि माझ्या इकडची आता जी अवस्था चालू आहे इथे जर प्रत्येक शेतकऱ्यांनी येऊन जर भेटी दिली, त्याच्याने आम्ही त्यांना केलेलं मार्गदर्शन म्हणजे ते प्रशिक्षणच झालं समजून घ्या. कारण आपण
त्याला प्रत्यक्षात त्यांच्याकडून काम करून घेणार तिथे, बाबा हे असं फिडिंग दिलं जात आहे, अच्छा, अशी लागवड म्हणजे केली जाते, प्रॅक्टिकलच करून घेऊ शकतो. हां. आताही ते भेट दिली तर हो. हे सांगू शकेल. अच्छा. आणि मग पुढे जाऊन तुमच्या काय योजना आहेत भविष्यातल्या? पुढे जाऊन याच्यामध्ये रेशीम उद्योगामध्ये आता तर छोटं आहे, पुढे अजून वाढवून आणि त्याच्यामध्ये एक रोलिंग युनिट कसं होईल. आणि आज जागतिक बाजारपेठेमध्ये ज्या या वस्त्रोद्योगाला मागणी मागणी आहे आहे. त्याच्यात विश्वास सपाट हे नाव कुठेतरी असं चमकायला लागेल, हे असं मनोमन वाटतंय हो ना? हो खरं. निश्चितच. तुमच्या ह्या आशादायी वृत्तीला आणि ह्या तुमच्या मेहनतीला लाख लाख सलाम आहेत आमचे, आणि अनेकविध शुभेच्छांसह आज इथेच थांबूया. आणि खरोखरच तुमच्यापासून प्रेरित होऊन माझी निश्चित खात्री आहे की माझे इतरही अनेक शेतकरी बांधव जे या उद्योगाकडे निश्चितपणे वळतील, आणि ते वळण्यासाठी त्यांना माहिती घेण्यासाठी जसं विश्वासजींनी सांगितलं की प्रशिक्षण केंद्रावर त्यांच्या इथेही प्रत्यक्ष चिरारपाडा इथे जाऊन त्यांच्या घरी तुम्ही पाहू शकता, किंवा जसं आधीच्या कार्यक्रमात जसं प्रिया मॅडमनी त्यांच्या कार्यालयाचा पत्ता आणि नंबर दिला त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता आणि रेशीम उद्योगाकडे अधिकाधिक वळू शकता. या खात्रीसह आज इथेच थांबते. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.